नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर इचलकरंजीत महाविकास आघाडीत भूकंप. भाजपने काँग्रेसचा शहराध्यक्ष फोडला. इचलकरंजी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर महाविकास आघाडीला जोरदार धक्का बसण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे प्रमुख घटक असलेल्या काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर आहेत. पक्ष प्रवेशाबाबत त्यांची भाजपच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे शहरातील राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. इचलकरंजी महापालिका निवडणुकीचे वातावरण हळूहळू तापत चाललं आहे. महाविकास आघाडीच्या इच्छुकांच्या मुलाखती आज पूर्ण होत असतानाच एक धक्कादायक राजकीय घडामोड समोर येतेय. महाविकास आघाडीतील प्रभावी नाव असलेले शहर काँग्रेसचे अध्यक्ष संजय कांबळे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबतची माहिती समजताच आघाडीच्या नेते मंडळींनी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचे समजते, पण त्यांचा भाजपमध्ये जाण्याचा ठाम निश्चय असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पुढील 2-3 दिवसात त्यांचा भाजप प्रवेश निश्चित होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. कांबळे यांनी यापूर्वी नगरपालिका असताना उपनगराध्यक्ष पदावर तसेच अन्य महत्त्वाच्या समितीच्या सभापती पदावर काम केलं आहे. विधानसभा निवडणूक लढवण्याचीही त्यांनी तयारी केली होती. सध्या ते महापालिका निवडणूक लढवण्याची तयारीत आहेत. यापूर्वीही अनेक वेळा ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली होती. मात्र ते आघाडीतच राहणार असल्याचा दावा नेते मंडळींकडून केला होता. तथापि गेल्या 1-2 दिवसात पुन्हा राजकीय हालचाली गतिमान झाल्या. त्यानंतर त्यांचा भाजप प्रवेश निश्चित झाल्याचे सांगण्यात आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अचानक झालेल्या या घडामोडीमुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसणार आहे. हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.